नंदुरबारात दिव्यांग बांधवांचा आवाज. जागतिक दिव्यांग दिवस पंधरवाड्यात प्रशासनाचे आश्वासन आणि महासंघाची ठाम भूमिका. नंदुरबार शहरातील शिवाजी नाट्यगृहात जागतिक दिव्यांग दिवस पंधरवाडा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव आणि भगिनींनी उपस्थिती लावली होती. अध्यक्षस्थानावर चंद्रकांत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध निर्णयांची तातडीने अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांची नोंदणीही आता सुरू झाली असून महासंघाने मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक कार्यवाही होईल असे आश्वासन त्यांनी दिले. अंजली शर्मा, प्रांताधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सांगितले, आपण सर्व एकच आहोत. वय वाढले तरी प्रत्येक व्यक्तीने दिव्यांगच होते, म्हणूनच आपली अडचण म्हणजे आमची जबाबदारी. आपल्याला कोणतीही समस्या असल्यास मला थेट भेटू शकता, असे त्या म्हणाल्या. नंदकिशोर सूर्यवंशी, दिव्यांग सक्षमीकरण पालक अधिकारी यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांना विश्वास दिला की त्यांच्या सर्व तक्रारींचे निराकरण प्राधान्याने केले जाईल. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी गुगलवर दिव्यांग नोंदणीचा फॉर्म अपलोड केलाय. तो प्रत्येकाने भरावा, जेणेकरून योजनांचे लाभ थेट मिळू शकतील. तसेच जिल्हा परिषदेतून 1% निधी व साहित्य वाटपासाठी 5% निधी वेगळा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही? 5% निधी नियमानुसार का वाटला जात नाही? ऑनलाईन प्रमाणपत्र प्रक्रियेत दिरंगाई का होते? तसेच बँकांकडून व्यावसायिक कर्जात होणाऱ्या अडथळ्यांवरही त्यांनी संताप व्यक्त केला. परंतु त्यांनी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमात महत्त्वाचे निर्णय. आता ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्र सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी काढता येतील. नवापूर आणि तळोदा ग्रामीण रुग्णालयातही प्रमाणपत्रासाठी विशेष सुविधा उपलब्ध. बँकांमार्फत कर्ज योजना सुलभ करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे MP पाटील यांनी पुढाकार घेतला. बोगस दिव्यांगांची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले. या विशेष दिवशी 4 दिव्यांग बांधवांचा विशेष सन्मान. ज्यांनी त्यांच्या कार्यात आणि प्रयत्नात प्रावीण्य प्राप्त केले, त्यांचा मानचिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशामागे योगदान देणारे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कुवर, उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, उपसरचिटणीस अरविंद शिंदे, तळोदा तालुका अध्यक्ष वकील पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शंकर निकाळजे सरांनी उत्तमरित्या पार पाडले, तर आभार प्रदर्शन मंगेश वाघमारे यांनी केले. हा कार्यक्रम दिव्यांग बांधवांच्या न्याय, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलाय. नितीन गरुड, परिवर्तन 24 न्यूज.